कमाल धमाल आणि सलाम इंडियन वुमन्स टीम खऱ्या अर्थानं एक नंबर कामगिरी केली. लगा काय बोलावं खऱ्या अर्थानं कित्येक वर्षाचं स्वप्न होतं टीम इंडियाचं, वुमन्स टीमचं, की वर्ल्ड कप आपल्या हातात असावा. म्हणजे आजपर्यंत हे स्वप्न फक्त स्वप्नच राहत होतं. म्हणजे याच्या आधीसुद्धा 2 वेळा फायनलला पोचली होती, पण ते स्वप्न स्वप्नच राहिलं. इंग्लंडमध्ये 2017ला तर अवघ्या 9 रनासाठी हे स्वप्न विखरलं गेलं होतं. पण आज म्हणजे काल ते त्यांनी सिद्ध केलं आणि खऱ्या अर्थानं महिला टीम आहे जी इंडियाची, त्यांनी आपलं यश संपादन केलं आणि वर्ल्ड कपच्या हिस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव कोरलं. म्हणजे अजूनपर्यंत कित्येक वेळा म्हणजे फक्त आपण आत्ता जी जिंकली त्या टीमपेक्षा जी जुनी टीम होती, मग ते झुलन गोस्वामी असतील, मिथाली राज असतील, असे अनेक प्लेयर होते की ज्यांची स्वप्न होती तो वर्ल्ड कप हातात घ्यायचा. त्यांची ती स्वप्न अगदी जवळ येऊन हातातून निसटून गेली होती. पण ते काल स्वप्न हरमन कौरच्या संपूर्ण टीमनं एकजुटीनं साध्य केलं. आणि फक्त त्यांनी साध्य केलं असं म्हणू शकत नाही, तर त्यांच्यासोबत मागच्या प्लेयर्सनं त्यांना तो बेस तयार केला होता. त्यामुळे हे साध्य करता आलं असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. जबरदस्त फायनल झाला. म्हणजे खऱ्या अर्थानं फायनलसारखा झाला. सेमीफायनलला ऑस्ट्रेलियाला मात दिल्यानंतरच खऱ्या अर्थानं त्यांचं यश दिसायला लागलं होतं आणि तिथून त्या इंडियन टीमची चमक दिसायला लागली होती. तिथंच कुठंतरी वाटायला लागलेलं की जीत आपली पक्की आहे. आणि झालंही तसंच. खऱ्या अर्थानं पहिली बॅटिंग करताना एवढ्या ताकदीनं स्मृती मंदानानं जे केलेल्या 45 रन महत्त्वाचे असतील, शेफालीनं केलेल्या 87 रन. म्हणजे विचार करा की शेफाली या टुर्नामेंटमध्येच नव्हती, परत ते इन होती, एक प्लेयर इंजर होतो आणि त्याच्या जागी ती इन होते. सेमीफायनलला कमाल करू शकत नाही, फायनलला ती कमाल करते, धमाल करते आणि फायनल तिच्या स्वतःच्या नावावर करून घेते. अशी 87 रनाची जबरदस्त खेळी करते, सोबत 2 विकेटही घेते, मॅन ऑफ द मॅचसुद्धा होते, म्हणजे प्लेअर ऑफ द मॅच पण होते. खरंच मोठी गोष्ट आहे शेफालीसाठी. म्हणजे अंडर 19चा वर्ल्ड कपसुद्धा तिनं गाजवला होता. आज जो सिनियर वर्ल्ड कप आहे तोसुद्धा तिनं गाजवला, फायनल गाजवला आणि ती या आजच्या मैदानामध्ये प्लेअर ऑफ द मॅच झाली. खऱ्या अर्थानं जेमिमा मार्शल जिनं सेमीफायनल गाजवला आणि खऱ्या अर्थानं सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियासोबत लढत देऊन त्यांनी फायनलसाठी त्याला एक वाट दाखवली. या मॅचमध्ये चांगली म्हणू शकत नाही, पण व्यवस्थित कामगिरी केली 24 रनाची. तिचंही कौतुक करावं वाटतं. जेवढं म्हणजे कितीतरी ट्रोलला मागं सारून तिनं मागच्या सेमीफायनलमध्ये इंडियाला एक चांगली पद्धतीचं विजय मिळवून दिलं. आणि खऱ्या अर्थानं आजच्या मॅचमध्ये सुद्धा 24 रनाची एक मोठी भागीदारांनी जबरदस्त फिल्डिंगसुद्धा केली. त्यासोबत हरमन असेल, कॅप्टनचा रोल तिनं ॲज अ प्लेअर बॉलिंग रोटेशन वगैरे जबरदस्त केलं. प्लेअर म्हणून ते बॅट्समन म्हणून तिला 20 रनाची फक्त कामगिरी करता जरी आली असली तरी ॲज अ कॅप्टन म्हणून तिनं जबरदस्त रोल प्ले केला. तिच्या डोळ्यात प्रत्येक बॉलला स्वप्न दिसत होतं, कप दिसत होता. ती प्रत्येक बॉलनंतर स्वतःच्या छातीवर हात ठेवून एक स्वप्न बघत होती आणि देवाला धावाच करत होती असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. की हा कप आहे तो फक्त आणि फक्त इंडियाच्या नावावर व्हावा, भारतीयांच्या नावावर व्हावा. कारण फक्त हे प्लेअरचं स्वप्न नव्हतं, तमाम. म्हणजे विचार करा, जेवढी मेन्स क्रिकेटला साथ असायची तेवढी साथ आपल्याला इंडियन वुमन्स टीमलासुद्धा बघताना मिळाली. कालच्या मॅचमध्ये असेल किंवा ह्याच्या आधीच्यासुद्धा मॅचमध्ये असेल. त्यामुळे त्यांचं फक्त स्वप्न नव्हतं, ते स्वप्न संपूर्ण टीम इंडियाचं असून आणि प्लस इंडियन्सचं पण होतं, टोटल इंडियन्सचं पण होतं. त्यासोबतच खऱ्या अर्थानं दीप्ती शर्मा जबरदस्त कामगिरी केली तिने. खऱ्या अर्थानं म्हणजे 58 रनची पार्टनरशिप महत्त्वाची जी रन 58 ज्या केल्या त्या सगळ्यात महत्त्वाच्या होत्या. अशा वेळी जेव्हा गरज होती टीमला चांगला स्कोअर उभं करण्याची, त्यावेळी तिनं आणि रिचा घोषणाच्या 34 तडकाफडकीचे शॉट्स मारले. 24 बॉलमध्ये 34 त्या महत्त्वाच्या होत्या रन. आणि सोबत दीप्तीनं जे आहेत ते सोबत 5 विकेटसुद्धा गेल्या. म्हणजे खऱ्या अर्थानं प्लेअर ऑफ द मॅच तीसुद्धा होऊ शकली असती, पण शेफालीनं केलेली कामगिरी अद्वितीय होती. त्यामुळं दीप्ती शर्मा जी आहे ती टीम प्लेअर ऑफ द सिरीज झाली. कारण सिरीजमध्ये 22 विकेटसोबत ह्या कंटिन्यू तिनं चांगला परफॉर्मन्स दिला होता. वेळोवेळी टीमला चांगल्या रनासुद्धा उपलब्ध करून दिल्या होत्या. नक्कीच म्हणजे एक ना अनेक जेवढ्यांचं कौतुक करावं, म्हणजे A to Z असतील, म्हणजे ठाकूर असेल, बॉलर असेल, राधा असेल, त्यानंतर श्रीचरणी असेल, सगळ्यांनी व्यवस्थित कामगिरी केली. म्हणजे संपूर्ण टुर्नामेंट, म्हणजे आजच्या मॅचला फक्त इंडिकेट न करता संपूर्ण मॅच जर हा प्रवास बघितला वर्ल्ड कपचा तर टॉप लेवलचा परफॉर्मन्स होता टीम इंडिया, वुमन्स टीम इंडियाचा. कारण टीम इंडियाच म्हणूया आपण. जबरदस्त परफॉर्मन्स होता. खऱ्या अर्थानं भावूक झाला रोहित शर्मा. तो क्षण जेव्हा हरमन कौरनं जेव्हा शेवटचा कॅच घेतला आणि त्याला 2023चा वर्ल्ड कप डोळ्याच्या पुढनं गेला असं मला तर क्षणाभरात वाटलं. कारण हातात आलेला घास त्यांच्या हातातून निघून गेला होता. पण आज हरमनच्या न मिळवलेलं तो कॅचनंतर असं त्यानं क्षणभर वाटलं त्याला कुठेतरी की ते स्वप्न आपलं ODI वर्ल्ड कपचं पूर्ण झालं. म्हणजे कुठेतरी त्याच्या डोळ्यात ते दिसत होतं. खऱ्या अर्थानं तो भावूक झाला होता, डोळ्यात पाणी आलं होतं. तेवढंच भावूक झाला होता सचिन तेंडुलकर ट्रॉफी हातात घेऊन येतानासुद्धा. कारण 2011चा वर्ल्ड कपसुद्धा त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. तसाच आजचा वर्ल्ड कपसुद्धा. कारण वुमन्स
वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये भारताचं पहिल्यांदा सुवर्ण अक्षरानं नाव कोरलं गेलं होतं. म्हणजे जसं भारताच्या इतिहासामध्ये कपिल देवनं नाव कोरलं होतं, तसं वुमन्स वर्ल्ड कपमध्ये हरमन कौरनं नाव कोरलं आहे इंडियाला वर्ल्ड कप मिळवून देऊन. म्हणजे नक्कीच जबरदस्त असेल. तेवढंच कौतुक करावं वाटतं अमोल मुजुमदार. म्हणजे भारतासाठी जरी तो चांगला क्रिकेटर प्लेयर बनू शकला नसला, म्हणजे त्यानं डोमेस्टिक भरपूर खेळलेत, चांगल्या रन उभा केलेत, पण भारताच्या टीमचा भाग होणं त्याला शक्य जरी नसलं होता आलं तरी पण त्यानं वुमन्स टीम जी आहे त्यांच्याकडून अशी कामगिरी करून घेतली जी आयुष्यभरासाठी लक्षात राहणार आहे. आणि त्यासाठी अमोल मुजुमदार या कोचसाठी मानाचा मुजरा खऱ्या अर्थानं, कारण जबरदस्त कामगिरी केली त्यानं. संपूर्ण एकंदरीत बघता वुमन्स इंडियन क्रिकेट टीम आणि संपूर्ण महिला वर्गाची ही वुमन्स पॉवर बघितल्यानंतर नक्कीच मन भरून येतं, आनंद होतो आणि हा आनंद नक्कीच द्विगुणित होतो. काल ते बघितच रात्री 12 नंतर संपूर्ण भारतभर फटाक्यांचा वर्षाव चालला होता, जल्लोष चालला होता. आज जवळजवळ जे मनापासून भारतीय असतील, मनापासून वुमन्स क्रिकेटला प्रेम करत असतील, त्यांच्या नक्कीच प्रत्येकाच्या स्टेटसला फोटो आहेत, इमेजेस आहेत, व्हिडिओ आहेत आणि तो क्षणच खऱ्या अर्थाचा आनंदाचा आहे. सलाम वुमन्स इंडिया.